नमस्कार. आजचा विषय आपला फार महत्त्वाचा आहे. त्याला कारण घटना आहे तशीच महत्त्वाची घडली आहे काल. ज्याच्याकरता आपण गेले 10-12 वर्ष सतत संघर्ष करत होतो, पाठपुरावा करत होतो, पत्रव्यवहार करत होतो, राजकीय पक्षांना हस्तक्षेप करायला सांगत होतो. तो विषय आहे मराठीला अभिजात दर्जा. गेले 10 वर्ष जो दिला गेला नव्हता तो काल दिला गेला. का दिला गेला, कशासाठी दिला गेला, नेमक्या आत्ताच का दिला गेला, 10 वर्ष का दिला गेला नाही, का रोखून धरला गेला, या सगळ्यांवर आपण वारंवार बोलून झालेलं आहे. पुन्हा बोलू. आत्ता या क्षणाला मात्र ज्याच्यासाठी आपण संघर्षरत होतो मराठी भाषिक समाजाच्या वतीने, सतत रक्त आटवत होतो, घाम गाळत होतो, कष्ट करत होतो आणि सतत केंद्र आणि राज्य सरकार आणि संबंधित सगळ्या यंत्रणा यांच्याकडे सतत पाठपुरावा करत होतो आणि ते सतत टोलवाटोलवीची आपल्याला उत्तरं देत होते. हेही आपण सांगत होतो. जे काही त्यातलं सत्य आहे ते आपण सतत उघड करत होतो, मांडत होतो. आणि 2013 सालापासून तर आजपर्यंत म्हणजे गेल्या 12 वर्षात हा सगळा मराठीच्या अभिजात दर्जाचा जो प्रवास आहे रोखला गेलेला, तो काल मोकळा केला गेला. मराठी भाषिक समाजाच्या दृष्टीने काल एक आनंदाचा दिवस होता. एक 2500 वर्षाच्या या भाषेला केंद्र सरकारचा या स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये पहिल्यांदा प्रथम अधिकृतरित्या अभिजात भाषा म्हणून दर्जा लाभला. भाषिक समाजाच्या दृष्टीने खूप महत्त्वाची घटना आहे. आता अभिजात दर्जा लाभला नव्हता तर मराठीचं काय नुकसान झालं होतं आणि लाभला तर काय फायदा होणार आहे, असले व्यावहारिक प्रश्नांना उत्तरं नसतात, ती द्यायचीही नसतात. ज्यांना समजूनच घ्यायचं नसतं आणि निव्वळ समूह माध्यमांवरती चकल्लस करायची असते, त्यांच्या प्रश्नांना गंभीर उत्तरं द्यायची नसतात. ज्यांना गांभीर्याने जाणून घ्यायचं असतं त्यांच्यासाठी भरपूर सामुग्री उपलब्ध आहे. कितीतरी वेळा या विषयावरती डॉक्टर श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी स्वतःच अनेक वृत्तपत्रांमधून अनेक वेळा लिहून मागितले गेले आहे, लिहून दिलेलं आहे. अनेकदा व्हिडिओवरती बोललेलो आहोत, मुलाखती झालेल्या आहेत, भाषणं झालेली आहेत. गेले 15 वर्ष हेच काम करतो आहेत. आंदोलनं झाले आहेत, चळवळी झाल्या आहेत, त्याच्या बातम्या येऊन गेलेल्या आहेत. याची काहीही माहिती न ठेवता केवळ चकल्लस करण्याच्या पद्धतीने मराठीला अभिजात दर्जा नव्हता म्हणून काय बिघडलं होतं आणि मिळणार आहे म्हणून काय लाभ होणार आहे, असे प्रश्न विचारण्याचा एक सपाटा सध्या काही लोकांनी लावलेला आहे. अशी एक जमात असतेच आणि तिला ते तसं करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे. त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आपण संपूर्ण आदर करू, त्यांना नावं न ठेवता. कारण त्यानिमित्ताने काही लोक त्यांच्या प्रश्नाची उत्तरही देतील, माहिती करून घेतील. जे अनभिज्ञ असतील त्यांना माहिती करून घ्यायची असेल त्यांना संधी मिळेल. ज्यांना करूनच घ्यायची नसेल त्यांना चकल्लस करण्याची संधी मिळेल. ज्याला ज्याची त्याची संधी लखला बसो. आपल्याला जी संधी मिळाली आहे ती आहे केंद्र सरकारचं याबद्दल आभार मानण्याची. आणि आपण मराठी भाषिक समाजातले जे लोक, जे कार्यकर्ते, ज्या संस्था, जे समूह, जे गट मुठभर असतील पण हे मराठी भाषिक समाजाचे प्रतिनिधी आहेत. जसं मराठीच्या व्यापक हितासाठी महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडी आम्ही 14 वर्षापासून म्हणजे 2013 पासून आणि त्याच्या आधीपासून अभिजात दर्जा या विषयावरती सतत लिहितो आहोत, बोलतो आहोत. तो का मिळाला पाहिजे हे सांगतो आहोत आणि वारंवार त्या विषयावरती लोकांचं उद्बोधन प्रबोधन करण्याचं जे काही आपल्या अल्पमतीने, अल्पज्ञानाने प्रयत्न करतो आहोत. आपलं ज्ञान वाढवूनही घेतो आहोत या प्रवासामध्ये. लोकांकरता, लोकांसाठी, लोकांपर्यंत नीट सगळं पोहोचवायच्यासाठी कळकळीने प्रयत्न करतो आहोत. असे जे सगळे आहेत, सगळ्या व्यक्ती, संस्था, समूह, गट, या सगळ्यांचं आधी आपण परस्परांचं अभिनंदन केलं पाहिजे. मराठी भाषिक समाजाने हा सतत पाठपुरावा करून जो दर्जा मिळवला, ज्या लोकांनी आमच्यासारख्या त्यासाठी प्रयत्न केले असतील त्यांच्या मागे मराठी भाषिक समूह त्यांच्यावर विश्वास टाकून ठामपणे उभा राहिला आणि त्यांच्या या मराठी भाषिक समाजाच्या गेल्या 10-15 वर्षातल्या
उद्बोधन प्रबोधनानंतर राजकीय इच्छाशक्ती हा दर्जा मिळवण्यासाठी जी अत्यंत आवश्यक होती ती आपण निर्माण करू शकलो, ती या मराठी भाषिक समाजाच्या दबावामुळे. जी राजकीय इच्छाशक्ती या समाजात नव्हती ती आपण निर्माण केली, ती आता अधिक वाढली पाहिजे. विवेकानंद जे म्हणत होतात की भारतीय जनमानसाचं राजकीयीकरण झालं पाहिजे. राजकीयीकरण झालं पाहिजे याचा अर्थ सत्तेच्या मागे धावलं पाहिजे नाही, पदांच्या मागे, लोभांच्या, स्वार्थांच्या, पैशांच्या, सत्ता संपत्तीच्या. राजकीयीकरण झालं पाहिजे याचा अर्थ की प्रत्येक गोष्टीची जी संपूर्ण प्रक्रिया आहे ती राजकारण नियंत्रित करत असल्यामुळे त्या दृष्टीने आपण राजकीय साक्षर झालं पाहिजे. आणि त्या दृष्टीने मराठी भाषिक समाजाची ही राजकीय साक्षरता, राज्यकर्त्यांचीही, शासन प्रशासनाचीही, अभ्यासकांचीही, विद्वानांचीही या 10, 15, 20 वर्षामध्ये या प्रयत्नांमुळे मोठ्या प्रमाणावर वाढवता आलेली आहे. हा एक आपल्याला अभिजात दर्जाच्या या प्रवासाच्या कहाणीचा एक मोठा लाभ आहे. आता अनेक प्रश्न कालपासून आम्ही सतत, आम्हाला फोन येत आहेत, संदेश येत आहेत, अभिनंदनाचे येत आहेत, विचारणा होते आहे की हे नेमकं काय प्रकरण आहे. माध्यमातल्या अनेकांचं याच्यामध्ये खूप उद्बोधन झालेलं आहे, कारण माध्यमांनी प्रचंड मोठी साथ या लढ्यासाठी, या संघर्षासाठी गेले 10-15 वर्ष सतत दिलेली आहे. अभूतपूर्व आहे ती. म्हणजे मराठी भाषिक समाजामध्ये भाषिक जागृती निर्माण करण्यामध्ये मराठी वृत्तपत्रांनी, विशेषतः वाहिन्यांनी सुद्धा काही जे योगदान दिलेलं आहे ते इतिहास विसरणार नाही कधीच. आणि विशेषतः या दशकामधलं जे योगदान आहे वृत्तपत्रांचं, संपादकांचं, वार्ताहरांचं, या विषयावरती लिहिणाऱ्यांचं, आणि मराठी भाषिक समाजामध्ये ज्यांना हे अभिजात दर्जा प्रकरण फारसं रुचलेलं नसेल त्यांचेही आभार यासाठी मानले पाहिजेत की त्यांनी कुठेही मराठीला अभिजात दर्जा मिळू नये असा नकारात्मक पवित्रा घेऊन त्यासाठी कुठलेही आंदोलन, चळवळ किंवा प्रयत्न केले नाहीत. हे जे मराठी भाषिक समाजाचं एक भाषिक ऐक्य, सांस्कृतिक ऐक्य या निमित्ताने समोर आलेलं आहे, देशाच्या, राष्ट्राच्या आणि जगाच्या नकाशाच्या पातळीवरती, हे अभूतपूर्व आणि महत्त्वाचं आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या नंतर मराठी भाषिक ऐक्याची जी काही प्रतीकं असतील त्याच्यामध्ये मराठीचा अभिजात दर्जा मिळवण्याचे प्रयत्न हे एक अत्यंत महत्त्वाचं प्रतीक झालेलं आहे, ऐतिहासिक प्रतीक झालेलं आहे. म्हणून या घटनेचं मोल फार वेगवेगळं आहे. आता काही लोकांचे जे प्रश्न आहेत ते वारंवार स्पष्ट केलेले आहेत, वारंवार लिहिलेले आहेत, तरी एकदा थोडक्यात हा इतिहास सांगून टाकतो. 2013 साली महाराष्ट्र सरकारने पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना मराठीला अभिजात दर्जा मिळाला पाहिजे यासाठी एक समिती नियुक्त केली. त्याला कारण त्याच्या आधी दक्षिणेतल्या चारही भाषांना अभिजात दर्जा मिळालेला होता. एकूण 6 भाषांना अभिजात दर्जा संस्कृतसह मिळालेला होता. आणि हा अभिजात दर्जा मिळाल्याच्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रामध्ये आमच्यासारखी मंडळी जी महाराष्ट्र सरकारला मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला पाहिजे केंद्राकडे आणि महाराष्ट्राकडे सतत मागणी करत होती, सांगत होती, पाठपुरावा करत होती, प्रयत्न करत होती, त्याला यश येऊन 2013 साली पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी जे जे काही करावं लागेल ते अध्ययन करून परिश्रमपूर्वक, अभ्यासपूर्वक काम करण्यासाठी एक समिती नेमली गेली. त्यामध्ये आमचे दिवंगत मित्र हरी नरके यांचं प्रचंड मोठं योगदान आहे. खूप परिश्रमपूर्वक त्यांची अनेक व्याख्यानं मी स्वतःच नागपुरामध्ये, विदर्भामध्ये अनेक ठिकाणी आयोजित केलेली आहे. त्यांना लिहितं केलं आहे, त्याच्यावर बोलतं केलेलं आहे. लोकांना खूप मोठ्या प्रमाणावर हरी नरकेंनी त्यांच्या लेखनातून अभिजात दर्जा म्हणजे काय, आणि जो मोठा भ्रम होता की अभिजात दर्जा म्हणजे अभिजनांची भाषा आणि अभिजनांना दर्जा, हा हरी नरकेसारख्या एका अत्यंत महत्त्वाच्या बहुजन नायकांनी अतिशय परिश्रमपूर्वक अभ्यास करून दूर सारला. मराठीचा अभिजात दर्जा हा बहुजनांची मराठी असलेल्या भाषेचा म्हणजे महाराष्ट्री प्राकृतचा दर्जा आहे, हे त्या अहवालाने दाखवून दिलेलं आहे. 2014 साली आपला सरकारचा अहवाल सरकार दरबारी पोचला. वर्षभरातच खूप परिश्रम घेतले या मंडळींनी. त्यांचे आभार. आमच्या दिवंगत हरी नरके याचं पुन्हा एकदा स्मरण करतो, मित्राचं. आणि त्याच वेळेला
उडियाचा अहवालसुद्धा आपल्या 6 महिने आधी पोचला होता. उडियाला आपल्या आधी तो दर्जा मिळाला आणि आपला राहिला. खरं म्हणजे मराठी ही देशातली 3री भाषा आहे, 3ऱ्या क्रमांकाची भाषा आहे, जगातली 10व्या क्रमांकाची भाषा आहे, 12 कोटी मराठी जनतेची भाषा आहे. आणि हे 12 कोटी लोक कोण आहेत? हो, बहुजन आहेत. ही काय अभिजनांची भाषा आहे का? हा जो एक मोठा भ्रम काही मंडळींनी पसरवण्याचा प्रयत्न केला तो दूर झाला, त्या अहवालाने दूर केला. फार चांगली गोष्ट झाली या निमित्ताने ती पण एक. त्या 14 साली तो जो अहवाल गेला तिथपासून 15 साली म्हणजे केंद्रीय संस्कृती मंत्रालय हे काम पाहतं. ते तज्ज्ञांची एक समिती नेमत असतं ते तपासण्यासाठी. त्या नेमलेल्या समितीने 2015 साली मराठी भाषेला अधिकृत दर्जा द्यावा असं सुचवलं. 2015 पासून तर आज 9 वर्ष, पुढच्या वर्षी 10 वर्ष होतील. ते 10 वर्ष होण्याच्या आधी हा दर्जा काल आपल्याला मिळाला. चांगली गोष्ट झाली. या 10 वर्षामध्ये तो मिळाला यापेक्षा सुद्धा तो रोखून का धरण्यात आला? 10 वर्ष का दिला नाही? 10 वर्ष या सरकारने ज्यांनी आता एकदम 5 भाषांना एकत्र दर्जा दिला त्यांनी 10 वर्षात एकाही भाषेला, आणि प्रस्ताव फक्त मराठीचा होता त्यावेळेला, अहवाल फक्त मराठीचा होता, तरीही तिला दर्जा देण्याचं नाकारत होतं केंद्र सरकार. 32 वेळा लोकसभेत राज्यसभेत मंत्र्यांनी सांगून झालं होतं की हा प्रस्ताव इट इज अंडर ॲक्टिव्ह कन्सिडरेशन. त्याच्यावर आम्ही अनेकदा लिहिलं, बोललो, पत्रव्यवहार केला, सगळं झालेलं. तो मोठा इतिहास आहे, तो बहुतेक सगळ्यांना जिज्ञासूंना ज्ञात आहे, तो पुन्हा पुन्हा सांगण्याची गरज नाही. आणि वारंवार आम्ही हे सांगत होतो की जर ते अंडर ॲक्टिव्ह कन्सिडरेशन आहे, 2015ला त्या समितीने तिची सभा झाली होती साहित्य अकादमीमध्ये. आम्ही साहित्य अकादमीला विचारलं, त्यांनी सांगितलं आमचं काम फक्त आमची जागा त्यांना सभेसाठी देण्याचं आहे, आमचा त्याशी काहीही संबंध नाही. आम्ही सभा घेतली, इतिवृत्त पाठवलं, एवढंच उत्तर देऊन ते मोकळे झाले. माहिती अधिकारात सुद्धा नंतर त्यांनी तेच उत्तर वारंवार देत राहिले. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये हा जो अभिजात दर्जाचा भिजत घोंगडं होतं, 10 वर्ष अडवून ठेवल्या गेलेलं. त्यामुळे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचा मी अध्यक्ष असताना 2016-19 या काळात या अभिजात दर्जाच्या एकूणच मागणीला एक प्रचंड मोठं संस्थात्मक बळ, लोकांचं बळ, जनमानसाचं बळ उभं करण्याचा आम्ही प्रयत्न केला. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं सहकार्य ते महाराष्ट्र साहित्य परिषद पुण्याचं झालं. 5 लाख पोस्टकार्ड ही पंतप्रधानांच्या कार्यालयामध्ये पाठवण्याचा संकल्प हा महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेच्या लोकांनी मांडला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या वतीने आम्ही ती मोहीम उचलून धरली आणि त्याची सुरुवात झाली. साताऱ्याला विनोद कुलकर्णी, किशोर बेडकिहाळ हे सगळे साताऱ्याचे शाखा चालवणारी जी मंडळी आहे तिथली ते यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष तत्कालीन म्हणून श्रीपाद भालचंद्र जोशी आणि तिथले स्थानिक आमदार शिवदानमल राजे यांच्या आमच्या दोघांच्या हस्ते 25,000 पोस्टकार्ड एका दिवशी साताऱ्याच्या पोस्टाच्या पेटीत टाकली गेली. आणि खरा वेग जो आला या मोहिमेला तो त्या पोस्टकार्डच्या मोहिमेने आला. त्यानंतर आम्ही अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळातर्फे आणि पुढे महाराष्ट्राच्या मराठीच्या व्यापक हितासाठी आणि महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीतर्फे मोठ्या प्रमाणावर याचा सतत पाठपुरावा करत राहिलो, स्मरणपत्र पाठवत राहिलो. ज्या ज्या पातळ्यांवरती काम करणं शक्य आहे, राजकीय पातळीवर, पक्षांच्या पातळीवर, पक्षप्रमुखांच्या पातळीवर संवाद साधत राहिलो, त्यांना तयार करत राहिलो, राजकीय इच्छाशक्ती बांधत राहिलो. आणि महामंडळाचं अध्यक्षपद माझ्याकडचं नंतर मराठवाड्याकडे गेल्यानंतर सुद्धा हा पाठपुरावा आम्ही सुरू ठेवलेला होता. कारण हे मराठीचं काम होतं, कोणत्या एका संस्थेचं किंवा व्यक्तीचं व्यक्तिगत काम नाही आहे आणि ती कोणा व्यक्तीच्या एकट्याच्या श्रेयाची लढाई नाही आहे आणि ती कोणी तशी करण्याचा प्रयत्नसुद्धा करू नये. कारण मराठी भाषिक समाजाचं काम आहे, त्यांच्या वतीने फक्त कोणीतरी करायला पाहिजे म्हणून ते आपण केलं आणि करतो आहोत आणि करत राहू. हा झाला संक्षिप्त इतिहास.
अजून काही 3 महत्त्वाच्या घटना आहेत त्या अशा की त्याच काळामध्ये 2018ला म्हणजे ही जी पत्र पाठवण्याची मोहीम होती ती आम्ही व्यापक प्रमाणावरती साधारण 1 लाख पत्र तर पोचलीच होती पंतप्रधानांच्या कार्यालयामध्ये. त्याच्या पोचपावतीसुद्धा महाराष्ट्र साहित्य परिषद पुण्याला आलेली होती. त्याच्या बातम्या येऊन गेलेल्या होत्या. 2018 साली बडोद्याला जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं त्याच्यामध्ये आम्ही ठराव केले. त्याच्या आधीही ठराव झालेले होते संमेलनांमध्ये. विभागीय आमच्या विदर्भ साहित्य संघाच्याही विभागीय संमेलनांमध्येही ठराव झालेले होते. इतर संस्थांनीही केले होते. आणि मुख्य म्हणजे आमच्या या सगळ्या पाठपुराव्याचा आणि लोक उद्बोधनाचा परिणाम म्हणून अनेक स्थानिक स्वराज्य संस्था, महाविद्यालय, संस्था, ग्रंथालय अशा अनेक मराठी भाषिक संस्थांनी अभिजात दर्जा मिळाला पाहिजे याचे ठराव करून आमच्या आव्हानाला प्रतिसाद देत ते संबंधितांकडे पाठवलेले होते. हा असा जो लढा होता हा मराठी भाषेचा हा असा चालत राहिला. 2018ला तत्कालीन मुख्यमंत्री आणि मराठी भाषा मंत्री संमेलनाच्या उद्घाटनाला समारोपाला एकत्र होते आणि तिथे जाहीररित्या आमच्या या मागणीसाठी त्यांनी आश्वासन दिलं. आमच्या मागण्या होत्या की तुम्ही पंतप्रधानांकडे काम करणाऱ्यांचं, कार्यकर्त्यांचं, लेखक साहित्यिकांचं प्रतिनिधी मंडळ घेऊन चला, आम्ही बोलतो पंतप्रधानांशी. त्यावेळेला तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी आम्हाला जाहीर आश्वासन दिलं की महिन्याभरात हे प्रतिनिधी मंडळ आपण घेऊन जाऊ. तत्कालीन मराठी भाषा मंत्री यांनी विधान परिषदेमध्ये आश्वासन दिलं की आम्ही सर्वपक्षीय प्रतिनिधी मंडळ घेऊन जाऊ. काहीही केलं नाही त्यांनी. आज सगळे श्रेय घेत आहेत त्याचं जे हे त्या काळात मुख्यमंत्री मराठी भाषा मंत्री असलेले लोक होते. आजपर्यंत ते प्रतिनिधी मंडळ कोणीही नेलेलं नाही आजपर्यंत, काल दर्जा मिळेपर्यंत. आणि याचं आम्ही वारंवार स्मरण करून देत राहिलो. ज्याला श्रेय घ्यायचं आहे त्यांनी घेत राहावं. तो राजकीय प्रश्न आहे. आम्ही काही राजकीय व्यक्ती नाही, राजकीय कार्यकर्ते नाही, कोणाचे विरोधक आणि समर्थकही नाही. आम्ही भाषेचे कार्यकर्ते आहोत. पण जे सत्य आहे ते सत्य आहे. जो इतिहास आहे तो इतिहास आहे. तो ठामपणे आपल्याला मराठी भाषिकाला ताठ मानेने सांगता आला पाहिजे. कारण मराठी भाषिक समाजाने लढलेला लढा आहे, कुठले राज्यकर्त्यांनी नाही. उलट त्यांनी कच खाल्लेली आहे दिल्लीसमोर प्रत्येक वेळेला. आपण म्हटलेलंही आहे की दिल्लीसमोर शरणागत असल्यामुळे राजकीय इच्छाशक्ती यांच्यात नसल्यामुळे मराठी भाषेचा हा दर्जा दक्षिणेतल्या भाषांना जसा त्यांनी मिळवून घेतला तसा मिळवता आलेला नव्हता. हा जो सगळा प्रवास होता आश्वासनं देऊनसुद्धा त्याची पूर्ती झाली नव्हती. त्यानंतर आझाद मैदानावरती मराठीच्या भल्यासाठी नावाचं एक व्यासपीठ आम्ही 20 संस्थांचं तयार केलं. महेश केळुसकर होते, दीपक पवार होते, आम्ही होतो. या सगळ्यांनी 3-4-5 चंद्रशेखर गोखले होते, आमचे मसूरकर होते. आणि त्या व्यासपीठातर्फे महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठी भाषिक संस्थांना, समाजातल्या संस्थांना, लोकांना आवाहन करून आझाद मैदानावरती स्वखर्चाने बोलावलेलं होतं. साधारण 1000-1200 लोकांनी दिवसभराचं लाक्षणिक तिथे निदर्शनं केली होती. मधु मंगेश कर्णिक आमच्यातले ज्येष्ठ साहित्यिक यांच्या नेतृत्वाखाली तो लढा आम्ही सुरू केला. ते व्यासपीठही उभं केलं. पण ही मंडळी जेव्हा मुख्यमंत्र्यांकडे तत्कालीन गेली तेव्हा पहिलं वाक्य त्यांचं जे जगजाहीर झालं, यांच्या अनेकांनी अनेकदा लिहून झालेलं, यांच्यावर प्रचंड नाराजी व्यक्त झाली, ते म्हणजे त्यांचं पहिलं वाक्य होतं मुख्यमंत्र्यांना भेटताना की आम्ही आंदोलन नव्हे हस्तांदोलन करायला आलो आणि तिथे हे आंदोलन पूर्णपणे फसलं होतं. त्यामुळे आम्ही मराठीच्या व्यापक हितासाठी नावाचं 40 संस्थांचं वेगळं व्यासपीठ उभं केलं. 60 मान्यवर त्याच्यात आहेत. त्याच्यातर्फे हा पाठपुरावा करत राहिलो. अनेक मागण्या होत्या, एकच मागणी नव्हती, आजही आहेत. आणि त्या सगळ्या मागण्यांच्या पूर्तीसाठी आझाद मैदानावरचं जे आंदोलन होतं, मराठी माणसाचे शत्रू दुसरे कोणी नाही आहेत, आपल्यातलीच मराठीच माणसं आहेत. हेही आपण नीट लक्षात घेतलं पाहिजे. हे आम्ही अनेकदा बोललोही आणि लिहिलोही आहे, पुन्हा पुन्हा सांगत राहू. मुद्दा कोणत्याही एखाद्या विशिष्ट व्यक्तीचा नाही आहे, संस्थेचा नाही आहे. परंतु या सगळ्या प्रवासामध्ये पलीकडे आपल्या वृत्तपत्रांनी, माध्यमांनी प्रचंड प्रमाणात मोठी साथ दिली. मोहीम चालवली महिनाभर तर काही वृत्तपत्रांनी मराठीचा अभिजात दर्जा मिळण्यासाठी आवश्यक अशा सगळ्या बाबींसाठी. त्यातून एक लोकप्रबोधन तयार झालं, लोकांचा एक दबाव निर्माण झाला. आणि मराठी विषयक अनेक जे प्रश्न होते, समस्या होत्या, अडचणी होत्या, मराठीच्या कुंठितावस्थेला जबाबदार असणारे घटक होते आणि राजकीय पक्षांची प्रचंड घोर उदासीनता, राजकीय इच्छाशक्तीचा पूर्ण अभाव जो होता, या पार्श्वभूमीवरती 2019च्या विधानसभा निवडणुकीच्या आधी
आम्ही महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडी आणि मराठीच्या व्यापक हितासाठी चळवळीतर्फे पत्र पाठवली सगळ्या राजकीय पक्षांना, प्रमुखांना, प्रवक्त्यांना, जाहीरनामा समितीतल्या सदस्यांना की तुम्ही लोक या बाबतीमध्ये फार उदासीनपणे काम करतात असा सगळ्या मराठी भाषिक समाजाच्या वतीने तुम्हाला हे सांगणं आहे आमचं. त्यामुळे आता तुमच्या पक्षांच्या जाहीरनाम्यांमध्ये आम्हाला मराठी विषयक जे हे महत्त्वाचे प्रश्न आहेत, समस्या आहेत, त्या कशा सोडवल्या जातील याची किमान अभिवचनं द्या लिखित. आणि या देशाच्या इतिहासात पहिल्यांदा भाषा आणि महाराष्ट्राच्याही भाषा, साहित्य, संस्कृतीच्या क्षेत्रातल्या प्रश्नांकडे पहिल्यांदा पक्षांचं जाहीरनाम्यातून, अभिवचनातून पहिल्यांदा इच्छाशक्ती प्रगट झाली. हा मराठी भाषिक समाजाचा एक मोठा राजकीय इच्छाशक्ती जागृत करण्याचा विजय होता. 3 पक्षांनी फक्त त्यातल्या राष्ट्रीय पक्षांनी फक्त एकच राष्ट्रीय पक्ष त्यात होता. सध्या सत्तेवर असलेल्या प्रमुख राष्ट्रीय पक्षांनी ते आश्वासन दिलं नव्हतं. महाविकास आघाडी म्हणून जे 3 पक्षानंतर एकत्र येऊन सत्तेत आले, त्या 3ही पक्षांनी त्यांच्या जाहीरनाम्यात एकूण 9 आश्वासनं, प्रत्येका पक्षाच्या 3-3, ज्याच्यात मराठी, आधुनिक ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञानाची भाषा करणारं मराठी विद्यापीठ जे आम्ही सतत गेले 100 वर्ष मराठी भाषिक समाज मागतो आहे ते स्थापन केलं जाईल, जे अद्यापही झालेलं नाही आहे. जे केलं आहे ते न मागितलेलं विद्यापीठ रिद्धपूरला केलेलं आहे. मराठी भाषा विषय जो दक्षिणेत 10 वर्षापूर्वी सक्तीचा झालेला होता, जे कायदे सगळे आम्ही सरकारला दिलेले होते आणि मराठी भाषेसाठी असा कायदा व्हावा म्हणून मागणी केली होती की 12वीपर्यंत तो सक्तीचा असावा आणि तो बडोद्यात ठरावही केलेला होता संमेलनात. सरकारने आश्वासन देऊन काहीही केलं नव्हतं, पण नंतर आलेल्या ज्यांनी अभिवचनं दिली त्या महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळामध्ये 2020मध्ये 10वीपर्यंत मराठी भाषा विषय सक्तीचा कायदा झाला. पुढे आलेल्या सरकारने म्हणजे सध्याच्या विद्यमान सरकारने कोरोनाचं कारण पुढे करून की मुलांची तयारी झाली नाही म्हणून 3 वर्षासाठी एका तुकडीला पूर्ण सूट देऊन तो कायदा निष्प्रभ करून टाकला होता, जो पाठपुराव्यानंतर आत्ता 1-2 महिन्यापूर्वी निघालेल्या शासन निर्णयाने पुन्हा निवडणुका जवळ आलेला असल्यामुळे तो शासन निर्णय आला. त्यातली जी सक्तीची आठवण पुन्हा करून देण्यात आली. अंमलच झाला नाही त्याच्यावरती, शाळांनी मानलंही नाही आहे तो कायदा अजून, त्याची कुठलीही अंमलबजावणीची यंत्रणा नाही. आणि ती निर्माण करा म्हणून मराठी भाषा विकास प्राधिकरणाचा कायदा अर्धन्यायिक यंत्रणा म्हणून करा म्हणून आमची सतत मागणी होती. सतत सरकार ते धुडकवत होतो, अजूनही धुडकावतच आहे, अजूनही मागणी कायमच आहे. अभिजात दर्जा ही आमच्या अनेक मागण्यांपैकी एक मागणी होती आणि तिचा संबंध राज्य सरकारशी नव्हता, तो केंद्र सरकारशी होता. बाकी सगळ्या गोष्टी राज्य सरकारच्या अखत्यारीतल्या आहेत. मात्र आपल्या राज्य सरकारच्या लोकांची तीव्र राजकीय इच्छाशक्ती जागृत व्हायला 12 वर्ष गेली आणि 10 वर्ष केंद्राच्या सरकारने हा भाषा अभिजात दर्जा रोखून धरला. तो काल दिला गेला. का दिला गेला? त्याचं कारण महाराष्ट्रामध्ये निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू शकते अशा स्थितीमध्ये प्रकरण आलेलं आहे आणि सत्तारूढ पक्षांना सध्याच्या भीती वाटते आपण निवडून येऊ की नाही याची. आणि आम्ही 2019मध्ये 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्येही आणि आताही जी पत्र पाठवलेली आहेत त्याच्यामध्ये हे स्पष्ट सांगितलेलं होतं की जे पक्ष मराठी विषयक अभिवचनं देणार नाहीत त्यांना मतदान करू नये असं आवाहन आम्ही करणार आहोत. जे 2019मध्ये केलं होतं आणि 2024लाही केलं होतं ते आम्ही आता पुन्हा करणार आहोत याचं स्मरणही करून दिलं होतं. या सगळ्या पार्श्वभूमीवरती काल हा मराठीला जो दर्जा जाहीर झालेला आहे अभिजात, तो जाहीर झाला हे महत्त्वाचं आहे. हे सगळं याकरता सांगितलं की लोक ते वारंवार कालपासून विचारत आहेत, त्यामुळे एकदा पुन्हा त्याची उजळणी करून दिली आहे या प्रवासाची. माध्यमं विचारत आहेत, वार्ताहर विचारत आहेत, जिज्ञासू लोक विचारत आहेत, कालपासून बातम्या येत असल्यामुळे. पुन्हा कधीतरी बोलू आपण सविस्तर. हे संक्षिप्तरित्या सांगितलं आहे तरी इतका वेळ गेलेला आहे. परंतु आता महत्त्वाचे प्रश्न पुढे आहेत की अभिजात दर्जा म्हणजे काय, कशासाठी मिळालं, हे खूप एकदा लिहून झालेलं आहे. पण तरी एकदा पुन्हा थोडक्यात सांगतो, थोडा लांबणार असेल व्हिडिओ तरी. अभिजात दर्जा मराठी भाषेला मिळाल्याने काय होणार आहे? मुळामध्ये अभिजात मराठी अशी कुठलीच मराठी नाही आहे. जी मराठी आहे ती अभिजातच आहे. आणि केव्हापासून आहे? गाथा सप्तशतीपासून आहे ना.
पण तिला दर्जा कुठे होता अभिजात आहे म्हणून, तो काल मिळाला. हा फरक आहे. हा दर्जा जो आहे हा फक्त केंद्राच्या एका योजनेचा भाग आहे. त्याचं अवास्तव महत्त्व कोणी प्रमाणशीर पद्धतीच्या बाहेर वाढवू नये, प्रमाणाबाहेर वाढवू नये. आणि अकारण उत्सवी होऊन रोषणाई करून गुढ्या उभारू आणि संदल वाजवून बँड वाजवून गुलाल उधळू. आपण काही राजकारणातली माणसं नाही, राजकारणी नाही, आपल्याला काही मतं नको आहेत कोणाची निवडून येण्यासाठी, हे सगळं करण्यासाठी. विद्वान अभ्यासक विचारवंतांनी या भाषा बोलू नयेत, पण दुर्दैवाने बोलल्या जात आहेत. म्हणून हे सांगणं भाग आहे त्यांनाही. पण गांभीर्याने काम करण्याची गरज आहे. झाला, एक संघर्ष संपला, एक लढा संपला. परंतु याच्यानंतर दर्जा तर मिळाला, पुढे काय काय आहे ती योजना? ती योजना अशी आहे की केंद्राची जेवढी विद्यापीठं आहेत 30-40 जी काय असतील, या सगळ्यांमध्ये मराठीचं अध्यापन होईल. तेवढ्या जागा वाढतील, तेवढा मराठीचा प्रचार प्रसार होईल, ग्रंथ निर्माण होतील, अभ्यासक्रम तयार होतील. विविध म्हणजे देशातल्या सगळ्या ठिकाणी मराठी भाषेचे अभ्यासक्रम सुरू झाल्यामुळे मराठी भाषेकडे, तिच्या इतिहासाकडे, संचिताकडे 2500 वर्षाच्या लक्ष वेधलं जाईल. जिज्ञासा निर्माण होईल, उत्सुकता निर्माण होईल. मराठीकडे आदराने आणि प्रतिष्ठेने पाहण्याची एक मोठी संधी या निमित्ताने आलेली आहे. हा तिचा मोठा लाभ आहे, नुसता व्यावहारिक लाभ नाही आहे. त्याचे खूप परिणाम आहेत वेगवेगळे. प्रकाशकांना, लेखकांना सुद्धा त्यात काम मिळेल. पुस्तकांची विक्री पण होईल. मराठी ग्रंथ वाचण्यामध्ये वाचनाची आवड वाढण्याकडे सुद्धा या प्रचार प्रसाराचा मोठा उपयोग होईल. मराठी ग्रंथांचे अनुवाद होण्याचं वातावरण निर्माण व्हायला सुरुवात होईल. हे योजनेच्या शासन निर्णयातले लाभ नाही आहे लिहिलेले, हे आपल्याला कळायला पाहिजे आहेत. काय लाभ होऊ शकतात ते, त्याचे अनुषंगिक परिणाम या लाभांचे. असं म्हटलं जात होतं एकेकाळी की ज्या भाषेला हा दर्जा मिळतो त्याला 500 कोटी रुपये केंद्र सरकार देतं, 1 पैसा देत नाही. ही परिस्थिती आहे काही भाषांना. तर तमिळचं जे संशोधन केंद्र आहे त्यासाठी सतत त्या सरकारला ओरड करावी लागते. 2 आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पुरस्कार दिले जातील त्या भाषेला दर्जाचे. आंतरराष्ट्रीय दर्जाचं त्या भाषेचं संशोधन अध्ययन केंद्र स्थापलं जाईल. याच विद्यापीठांमधून तिचं अध्यापन केलं जाईल. हे सगळं त्या निर्णयामध्ये स्पष्ट आहे. एवढं सगळं होण्यासाठी निकष काय? 2500 वर्षाची ती भाषा असली पाहिजे. मराठीने ते सिद्ध केल्यावरही 10 वर्ष हा दर्जा रोखला गेलेला होता. हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. पण आपल्या कामामुळे, दबावामुळे लोकांच्या मराठी भाषिक समाजाच्या तो मिळाला याचा आपल्याला अभिमान वाटायला पाहिजे आपल्या समाजाबद्दल. त्यामुळे मराठी विषयक चेतना निर्माण करण्यासाठी हा विषय आपल्याला गेल्या 10-12 वर्षामध्ये खूप कामी आलेला आहे. हा त्याचा एक वेगळा अनुषंगिक मोठा लाभ आहे या संघर्षाचा. आता वस्तुस्थिती काय आहे? खरंच मिळतात का हे लाभ? त्याचं उत्तर नाही असं आहे. 28,000 लोकांची भाषा असणाऱ्या संस्कृतला 262 कोटी रुपये केंद्र सरकारने दिले आणि उर्वरित भाषांना मिळून 64 कोटी दिले. हे संसदेत, राज्यसभेच्या रेकॉर्डवर नमूद आहे. मल्याळमला तर 1 पैसा मिळाला नाही. मराठीची स्थिती मल्याळमसारखी होणार नाही असं गृहीत धरू नका, उलट होईल असं गृहीत धरा. पुढच्या संघर्षासाठी तयार राहा. आनंदात नका राहू फक्त दर्जा मिळाल्याच्या. धोरण कागदावर असतं, प्रत्यक्षात काय असतं वस्तुस्थिती ती बघा. तिच्याबद्दल सजग असलं पाहिजे कार्यकर्त्यांनी, मराठीच्या विद्वानांनी, अभ्यासकांनी, विचारवंतांनी. काय मिळेल आणि काय मिळणार नाही विचारणा केल्यापेक्षा माहिती करून घेतली पाहिजे. मुठभर लोकांनीच फक्त सजग राहायचं आणि बाकीच्यांनी त्यांना फक्त प्रश्न विचारून माहिती करून घ्यायची असं नाही आहे. प्रत्येकाने सजगता बाळगली पाहिजे आपल्या भाषेबद्दल. भाषिक साक्षरताच नाही आहे ना आपल्या समाजामध्ये, भाषा शिक्षणच नाही आहे ना. त्याचा कुठे, आम्ही तर भाषा शिक्षणाचा दबाव वाढवतो आहे ना. सगळं साहित्य केंद्रीय आहे. सरकारच्या सगळ्या संस्था साहित्य केंद्रीय, आपल्या विभागीय साहित्य संस्था साहित्य केंद्रीय, आपले विद्यापीठांतले जे मराठी भाषा विभाग म्हणून ओळखले जातात त्यांचं नाव ताबडतोब बदलायला पाहिजे. मराठी साहित्य विभाग म्हणायला पाहिजे. भाषा कुठे शिकवतात ते? भाषा विज्ञानाचा 1/4 पेपर असतो फक्त MA Part 2ला, आणि तोही ऐतिहासिक भाषा विज्ञानाचा, जे आता अस्तित्वात नाही. अशा
वर्णनात्मक भाषा विज्ञानाचा, त्याच्या कितीतरी पुढे 100 वर्षात भाषा विज्ञान निघून गेलं याची ओ की ठो माहिती नाही आहे. भाषा शिकवलीच जात नाही. भाषेच्या नावावर साहित्य शिकवलं जातं. साहित्य हा भाषेचा 10 ते 15% व्यवहार आहे. 90% भाषिक व्यवहार साहित्यबाह्य आहे. पण साहित्य या भाषेचं रूप म्हणजेच शुद्ध आणि सर्वश्रेष्ठ रूप हा संस्कार झाल्यामुळे 90% भाषिक रूपांचे जी प्रचंड मोठी लोकसंख्या आहे त्यांना दुय्यम स्थान प्राप्त होतं. म्हणून शिकवली भाषा पाहिजे. भाषा केंद्री झाल्या पाहिजेत संस्था. भाषा केंद्री कामत नाही आहे आपल्या संस्थांचं. शासनात राज्य मराठी विकास संस्था आपण तेवढ्याकरता निर्माण केली आहे राज्यांनी, पण तिला आपण उत्सवी संमेलनं 10-10 कोटीचे 3-3 दिवसाचे घ्यायला जुंपलेलं आहे कामाला, मूळ कामापेक्षा. त्यांचं मूळ काम करायला आपल्याजवळ पदं भरायला, त्यांना पेन्शन द्यायला, कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन द्यायला त्याच्यासाठी पैसा नाही आहे. उत्सवासाठी पैसा आहे. अनाठाही पैसा खर्च होतो आहे. पाहिजे तिथे होत नाही आहे मराठीसाठी खर्च. तो व्हायला पाहिजे. अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे हे प्रश्न नाही सुटणार आहेत जे आतापर्यंत आम्ही म्हटले. अनंत प्रश्न आहेत मराठीसमोर. मराठी माध्यमांच्या बंद पडणाऱ्या शाळा, सरकारचं मराठी भाषांच्या शाळांना अनुदान न देण्याचं धोरण, परवानगी न देण्याचं धोरण, समूहीकरणाच्या नावावर 20 पट संख्येच्या 14,000 शाळा बंद करण्याचं धोरण, शाळांचं अदानीकरण, खाजगीकरण करण्याचं धोरण, दत्तकीकरण करण्याचं धोरण, स्वतःची जबाबदारी मराठी माध्यमांच्या शाळांसाठी झटकण्याचं, इंग्रजी शाळांना मान्यता देण्याचं धोरण, हे सगळं मराठीचं शत्रुवत काम आहे. ते काय मराठीला प्रोत्साहन आहे का? हे राज्य सरकारच्या अखत्यारीतलं आहे. केंद्र सरकारकडून ती अपेक्षा करू नका अभिजात दर्जा मिळाला म्हणून. राज्य सरकार आपली जबाबदारी पार पाडत नाही आहे. केंद्र सरकारने किमान अभिजात दर्जा देऊन आपली जबाबदारी पार पाडली आहे. यापासून त्यांनी काहीतरी बोध तरी घेतला पाहिजे की मराठीकडे जर तुम्ही यानंतर दुर्लक्ष कराल तर तुमच्या राजकीय सत्तेला सुद्धा सुरुंग लागल्याशिवाय राहणार नाही. इतक्या मोठ्या प्रमाणावर मराठी भाषिक समाज भाषेबद्दल आता दक्षिणेतल्या भाषेसारखा सजग होत चाललेला आहे. याचं भान ठेवा. आणि हे सगळे उद्योग थांबवा इंग्रजीकरणाचे, इंग्रजीच्या प्रचार प्रसाराचे. मराठीला आधुनिक ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञानाची भाषा करून सर्व विषय, सर्व शाखातले मराठी माध्यमातून शिकवायची मागणारं विद्यापीठ हे तुम्ही नाकारता आणि न मागितलेलं एक साहित्याचं, ज्याची गरज नसलेलं एक विद्यापीठ निर्माण करून ठेवता. इथे केंद्राचा काही संबंध नाही आहे. हे राज्याचं धोरण आहे. ते राज्यांनी बदललं पाहिजे. हा संदेश आहे काल मिळालेल्या अभिजात दर्जाचा. का दिला अभिजात दर्जा काल केंद्राने? का दिला नाही 10 वर्ष? कारण राजकीयदृष्ट्या महाराष्ट्रामध्ये प्रमुख राष्ट्रीय पक्ष सत्तेवर असलेला अडचणीत आलेला आहे मराठीच्या प्रश्नावरती. आणि हे मराठी भाषिक समाजाचं राजकीय इच्छाशक्ती जागृत झाल्याचं लक्षण आहे. याचा राज्यकर्त्यांनी बोध घेतला पाहिजे केंद्रापासून. केंद्राने जो शहाणपणा दाखवला मराठीला अभिजात रोखलेला दर्जा देऊन, तो शहाणपणा मराठीविषयक सगळे प्रश्न सोडवण्यासाठी येत्या निवडणुकीत जाहीरनाम्यात आम्ही जी आश्वासनं मागितलेली आहेत ती सगळी देऊन मराठी राज्यकर्त्यांनी सावधपणे पवित्रा घेऊन हा बोध घेतला पाहिजे कालच्या केंद्राच्या अभिजात दर्जा देण्याच्या कृतीवरून. लोक प्रश्न विचारत आहेत की मराठीला दर्जा दिल्यावर प्राकृतला वेगळा दर्जा कसा काय? प्राकृत ही कोणती भाषा आहे? हा तर अभ्यासकांनी पडलेला कालपासून प्रश्न आहे. प्राकृत नावाची कुठलीही भाषा अस्तित्वात नाही अशी एक स्वतंत्र. मग कोणाला दिला हा दर्जा? हे केंद्र सरकारच्या संस्कृती मंत्रालय सांगत राहील आपल्याला. पुढे आपण विचारू तेव्हा सांगेलच, याची काही भरोसा नाही. कारण 10 वर्षात त्यांनी आम्हाला काही सांगितलं नाही. साधं का एक पत्र जे आम्ही मागतोय माहितीच्या अधिकारात ते सुद्धा देत नाही या सरकार. पण हा प्रश्न फार गंभीर आहे. कारण प्राकृत नावाची कोणतीच भाषा नाही आहे. मराठी हीच प्राकृत आहे. ज्या बंगालीला दिलं ती प्राकृतच आहे. ज्या भाषा संस्कृत नाहीत, संस्कृत पूर्व आहेत भारतीय, त्या सगळ्यात प्राकृत भाषा आहेत ना. म्हणजे एका सिद्धांतानुसार आणि मतानुसार संस्कृतसुद्धा पाली या प्राकृत भाषेची अधिक परिष्कृत अशी अवस्था आहे हे मानलं जातं. मग आता तुम्ही प्राकृत या भाषेला दर्जा दिला म्हणजे कोणाला दिला? हा प्रचंड मोठा गोंधळ करून ठेवला आहे सरकारने काल. तो त्यांनी दुसरा शासन निर्णय काढून स्पष्ट केला पाहिजे. कारण हा अभ्यासकांना पडलेला प्रश्न आहे. हा कोणत्या तज्ज्ञांनी प्राकृत नावाची कोणती भाषा शोधून काढली वेगळी? याचा दुसरा अर्थ असा होतो की जशी महाराष्ट्री प्राकृत म्हणजे मराठी आहे, शौरसैनी प्राकृत आहे,
कशूर आहे, पैशाची आहे, मागधी आहे, अर्धमागधी आहे, गांधारी आहे, अशा ज्या प्राकृत भाषा आहेत सगळ्या, या सगळ्यांना दिलेला हा अभिजात दर्जा आहे का प्राकृत भाषांना? म्हणजे तसं स्पष्ट करायला पाहिजे, कारण नाही तर मग तो कोणालाच दिलेला नाही असा त्याचा अर्थ होतो, की फक्त महाराष्ट्राच्या मराठीला दिला, महाराष्ट्री प्राकृतला म्हणून झालेला गोंधळ आहे, तो त्यांनी स्पष्ट करावा. मराठी ही महाराष्ट्राची प्राकृत, बंगाली ही मागधी अर्धमागधीचा संकर असलेली प्राकृत. मग वेगळी प्राकृत कोणती? हिंदी ही सुद्धा शौरसेनी प्राकृताची सध्याची स्थिती आहे. ही जी भाषिक स्थिती आहे, कालच्या अभिजात दर्जा देताना प्राकृतला सुद्धा जो दिला, फार चांगली गोष्ट आहे. सगळ्या प्राकृत भाषांना अभिजात दर्जा मिळाला पाहिजे याबद्दल अभ्यासकांचं दुमतच नाही आहे. पण स्पष्ट करावं ना, सरकारने गोंधळ करू नये. निर्णय काढताना संकल्पना स्पष्ट केल्या पाहिजेत. बंगालीला दिला, आसामीला दिला, मराठीला दिला, छान आहे. 5 भाषांना काल पालीला दिला. पालीची तर फार जुनी मागणी आहे, ती नागपुरातूनच सुरू झालेली आहे. आमच्या बालचंद्र खांडेकर आमचे, जे आता दिवंगत मित्र आहेत आमचे, त्यांनी किती काळापासून ते पालीला अभिजात दर्जा मागतायत. संस्कृतच्या बरोबरीची, संस्कृत पूर्वसुद्धा अशी भाषा आहे ती. का दिला नव्हता कालपर्यंत? का दिला? कालच दिला, हे महत्त्वाचं आहे. त्याबद्दल केंद्राचं आपण अभिनंदन केलं, आभारी मानलेले आहेत. परंतु याचे भारताच्या सांस्कृतिक सामाजिक इतिहासावरती कालचा जो निर्णय आहे त्याचे फार अप्रतिम आणि सकारात्मक परिणाम आहेत. हा एक शेवटचा मुद्दा सांगतो आणि थांबतो. कसे आहेत? पाली आणि प्राकृत भाषा या श्रमण संस्कृतीच्या भाषा आहेत. या देशात 2च संस्कृती आहेत मुळात. ते आहेत एक ब्राह्मण आणि एक श्रमण. आणि श्रमण संस्कृती जी आहे ही प्राचीन, अतिप्राचीन संस्कृती आहेच. तिचं सगळं संचित हे पाली प्राकृतमध्ये आहे. तिला दर्जा दिल्या गेल्यामुळे हे सगळं संचित जे आहे त्याला पहिल्यांदा भारत सरकारची अधिकृत अभिजात अशी मान्यता प्राप्त झालेली आहे. आता यावर जी नवीन संशोधनं होतील, समोर येतील, त्यातून एकूणच भाषिक वर्चस्ववादाला प्रचंड मोठा शह बसणार आहे. इतिहासामध्ये खूप वेगवेगळी परिवर्तनं घडणार आहेत आणि या देशाचा भाषिक, सांस्कृतिक, सामाजिक इतिहास जो आहे तो पुनर्रचित झालेला काही दशकामध्ये जर आपण परिश्रमपूर्वक काम केलं आणि केंद्र सरकारने दिलेल्या दर्जाचे सगळे लाभ जर खरोखर प्रामाणिकपणे दिले आणि याला जर उत्तेजन दिलं, तर या देशाचा मूळ इतिहास, भाषांचा मूळ इतिहास, प्राकृत भाषा ज्यांच्या होत्या त्या लोकांचा, त्या श्रमण संस्कृतीचा, त्यांच्या दर्शनांचा, धर्मांचा, तत्त्वज्ञानांचा, संप्रदायांचा, त्यातल्या लोकजीवन, अनेक अंगांनी भाषा हे मूळ आहे सगळ्या गोष्टींचं. त्यामुळे भारतीय सांस्कृतिकतेच्या दृष्टीने कालचा केंद्राचा जो अभिजात दर्जा देण्याचा निर्णय आहे हा प्रत्यक्ष पैशामध्ये लाभ मोजण्यापेक्षा त्याचे या देशावरच्या एकूणच इतिहासाच्या संबंधामध्ये लोकांचा, लोकजीवनाचा अभ्यास या भाषांच्या निमित्ताने जो उद्या या दर्जाच्या निमित्ताने होईल, ही खूप महत्त्वाची सांस्कृतिक मोलाची घटना घडलेली आहे. त्याबद्दल केंद्राचं खरं अभिनंदन आणि खरा आभार मी करतो. धन्यवाद.